हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसं आहे कालचा पाऊस? कसं वाटलं? सगळ्यांनी एन्जॉय केला असेल ना कालचा पाऊस. एवढ्या गरमीमधून अचानक पाऊस चालू झाला आणि एक वेगळं फिलिंग असते. पण मस्त वाटलं सगळ्यांना. काल टाकणार तो ब्लॉग, पण थोडंसं मला उशीर झाला. स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग्स वगैरे चालू होत्या माझ्या, त्यामुळे. बट बाय द वे, तुमचं कसं चाललंय? सगळं कसे आहात? काल तर भाई अचानक ते जे झालं ना, त्याच्यानंतर मला खूप लोकांचे मेसेजेस, DM वगैरे आणि कमेंट्स वगैरे आल्या की त्या मुलीला तिथे थांबून थांबलं पाहिजे होतं. पण नको यार, पुढचा माणूस जर येडा असेल तर आपण येडं होण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यापेक्षा माफ केलेलं बरं. त्यामुळे आता काय होता चुका सगळा गाईज. आता एक फिल्म येते गबाडकुंड म्हणून. माझ्या मित्रांनी को डायरेक्शन केलं आहे त्याचं. ही इज अ व्हेरी टॅलेंटेड गाईज. इज अ व्हेरी टॅलेंटेड बॉय अँड ॲक्टिंग बहुत तगडी करता है वो बंदा. त्याचं नाव आहे वैभव दूध कोहळे. खूप चांगला फ्रेंड आहे माझा आणि एकदम चांगली मैत्री आहे आमची. तर तुम्ही नक्की आता ते फिल्म आता रिलीज होईल. ट्रेलर आलेलं आहे, त्याचा ट्रेलर तुम्ही बघू शकता. आणि प्लीज नक्की पिक्चर बघायला जा. खूप सुंदर पिक्चर आहे. खूप चांगली ॲक्टिंग वगैरे केलेली आहे त्याच्यामध्ये. स्क्रिप्ट खूप चांगली आहे, स्टोरी खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता. पिक्चरचं नाव आहे घबाडकुंड. त्याच्यामध्ये माझ्या मित्राने अक्षरशः 3 कॅरेक्टर्स डिझाईन केले, को डायरेक्शन केलं. सो त्याचं नाव आहे वैभव दूध कोहळे. तो माझा खूप चांगला मित्र आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा तो माझा सिनियर होता आणि आता खूप चांगले कामं करतो इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही नक्की पिक्चर बघायला जा. स्टोरी खूप चांगली आहे. ट्रेलर ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. ट्रेलर तुम्ही बघू शकता आणि मी लिंक टाकेनच. ट्रेलरची लिंक टाकतो मी माझ्या ब्लॉगमध्ये, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि नक्की जा म्हणेल मी तर. तो आणखी काय म्हणताय गाईज तुम्ही? आज शनिवार, आज रस्त्याला थोडी गर्दी कमी असते, पण कधी कधी खूप जास्त गर्दी असते. पुण्यात कधी जर तुम्ही आलात ना तर बघायचं, शनिवारी गर्दी थोडी कमी असते रस्त्याला. कारण सुट्टी असते लोकांना आणि सगळे झोपत असतात, झोपलेले असतात. क्वचित लोक ज्यांना तिकडे राहायचं आहे तिकडे तेच लोक तुम्हाला रस्त्यावर दिसतील. बाकी एवढे लोक दिसणार नाही तुम्हाला रस्त्याला. आणि बाकी कसं चाललं आहे तुमचं सगळ्यांचं? प्लीज मला DM करा. काल कुठे कोणत्या ठिकाणी पाऊस पडला? पुण्यात तर धो पडला आहे, खूप जास्त पाऊस पडला आहे काल. तुम्ही कुठून हे रील बघताय, माझा ब्लॉग बघताय, प्लीज मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो.
इकडचा हिंजवडीचा डीमार्ट आहे हा. आणि 100 नंबर गाडी त्याच्यात भाई आपण 3-4 वर्ष प्रवास केलेला आहे. तुमचा भाऊ एक दिवस कार घेईल भाई, पहिलं तर हिमालया घेईल. बाईक घ्यायची चांगली मस्त एकदम ती आवडते. ती हिमालया खूप आवडते मला, त्यामुळे ती घ्यायची मला आधी, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. आज स्टुडिओमध्ये खूप जास्त काम असल्यामुळे मी मधले काही व्हिडिओज नाही टाकू शकणार, पण नक्की बाकीच्या काही गोष्टी टाकेल मी. बघा ज्या ठिकाणी मला यायला तासभर लागतं तिथे मी 20 मिनिटात आलेलो आहे गाईज. कारण याला त्याला ट्रॅफिक खूप असतं, रोज ट्रॅफिक खूप असतं. मधुबन में जो कन्हैया किसी की प्रीत खिले, कभी मुस्काए कभी खेले कभी तुझे, राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, अब तन मन में लगे, राधा कैसे न जले, राधा कैसे न जले. हो हा शोरूम आहे वाटतं बाजूला, अबाऊ अली. डोंट वरी गाईज, मी आय गेस काही व्हिडिओज, अरे मी मोबाईलमधून व्हिडिओ बनवतो ना, त्यामुळे माझ्याकडे काही कॅमेरा वगैरे नाही आहे. मी व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. त्याचं कारण असंच आहे की मोबाईलमध्ये स्पेस खूप कमी आहे माझं. व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो यूट्यूबला आणि डिलीट करतो. कारण माझ्याकडून गॅलरीमधून डिलीट करतो मी व्हिडिओ, कारण स्पेस उरला पाहिजे ना काही पुढचा व्हिडिओ टाकायला, त्यामुळे. आणि एक व्हिडिओ 30-30, 45-45 मिनिटाचं बनतात, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो मला. मेट्रो आता होईल चालू काही पुढच्या वर्षी, तर मेट्रो नक्की चालू होईल. कारण सगळं काम आणि तुमचं ट्रायल वगैरे त्यांनी ऑलरेडी घेऊनच ठेवलेलं आहे. ट्रायल वगैरे घेता येतच ते, सो आय डोंट नो ते चालू कधी करते, पण मला नक्की वाटतं की पुढच्या वर्षी नक्की चालू होऊन जाईल. आणि बाकी तुमची तब्येत वगैरे कशी आहे, घरचे तुमच्या कसे आहेत. जे मुलं इकडे पुण्यात कामाला वगैरे येतात, जर ते हा व्लॉग बघत असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल की ते कसे आहेत, त्यांना सोय लागते आहे का पुण्यात. काही मुलं येतात आपल्या फॅमिलीला पोचण्यासाठी, आपल्या फॅमिलीचं जबाबदारी घेण्यासाठी. बेसिक हे ब्लॉग फक्त मुलांसाठी, कारण मेहनत असते, मुली पण मेहनत करतात, मुलं पण असतात जे खूप मेहनत करतात. काही आपल्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, काही आपली जबाबदारी पूर्ण पार पाडण्यासाठी येतात. तर त्या गोष्टी रिअलाईज करून ते लोक येतात आणि त्यांची इथे कधी कधी सोय लागत नाही. ओळखी असणं खूप गरजेचं आहे, ओळखीमुळे पण खूप काही गोष्टी होतात. तर त्यामुळे, आणि बाकीचं म्हणजे की आहे आणखी काही गोष्टी आहेत जेणेकरून आता तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. आणि ओके, सगळं व्यवस्थित चाललेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला कधी गरज लागली तर बिंदास मेसेज करा गाईज, मी असेल अवेलेबल. गाडी बंद पडली होती गाईज आपली, हे बोचानं डायरेक्ट घातली ना गाडी. आज आहे समोरचाच येड झाला, त्यांना काही घेणं देणं नसतं यार. कशी गाडी घालतात, कशी चाललोय गप नाही जाऊ द्यायचं. बघा इंडिकेटर, इंडिकेटर बंद कर पोहोचचे कर. आता तू तर माझ्या गाडीवर लिहीन एक दिवस बाईक कार. मी तर माझ्या बाईक घेणार आहे बाई, काही एकेकाळी मी खूप गाडी पळवायचो, पण आता थोडंसं कॅमेरा वगैरे लावून शूट करतो ना, त्यामुळे थोडंसं कमी केलं आहे.
कारण ते उगाच गतिरोधक आणि इकडे थोडंसं खड्डे वगैरे आहेत, त्यामुळे थोडं कमी केलं आहे मी, पण टाकत जाईल मी. कधी कधी झाड पळवतो फास्ट, पण थोडंसं लिमिटमध्ये आहे सध्या. आणि बाकी ओके. हे पुढे समोर आता कोणतं आहे ते, नेक्स्ट लेस काहीतरी आहे काय बाईकचं आहे काहीतरी. आणि ओके, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मला खूप लोक विचारत होते की भाई तुझं मोबाईल कोणता आहे, तुझं मोबाईल कोणता आहे. माझं मोबाईल आहे OnePlus Nord 4. कॅमेरा क्वालिटी इज व्हेरी व्हेरी गुड. कारण तुम्ही जे बघताय हे त्याच्यानंच शूट झालेलं आहे. काही मी हे करत असतो, थोडंसं काय म्हणतात त्याला, काही व्हिडिओज मी साऊंड घेत असतो, जेणेकरून कधी धूळ वगैरे बसतं कॅमेऱ्यावर, त्यामुळे थोडंसं क्वालिटी जाते. बट क्वालिटी इज व्हेरी गुड ब्रो, बहुत अच्छी क्वालिटी है. हे बघा, आहे देखो ड्रीम बाइक ब्रो, ड्रीम बाइक गाइस. क्या भाई, लेंगे तेरा भाई लेगा, एक दिन लेगा. फुटपाथवरून गाडी खाली काढतो. हे बघा पोलीस, हे बघा, धरला ट्रिपचे आले होते काय ते. ट्रिपचे बरोबर आहे ना. आता हे बाजूला घे म्हणतात गाडी. अरे यार, कशाला ट्रिप, शनिवारचा दिवस आहे, पोलीस असतात रस्त्याला, रस्ता मोकळा असतो, कशी बघतात ते लोक. आणि कळतं लगेच की बाबा ट्रिपची आहे, तर लगेच दिसतं. हळू दमाने घातली पलीकडे गाडी, पण अचानक सापडलं. बघितलं त्याला, 2 जणांनी बघितलं. अरे कसं काम करतं, कसं लागणार, उतरवलं ते खाली. आता हे किती वाजले, 9:30 वाजले जायचे. आणि आता एवढं लवकर तर काय स्टुडिओ ओपन होणार नाही, तरी पण मी ओपन करेन स्टुडिओ. दिलेला आहे. आणि गाडी घातलेली आहे फ्रेश, हलाल हलाल हलाल. यप गाइस, आपली गाडी आलेली आहे इथे. गाडीचे वांदेच गाईज, आपल्या गाडी बंद पडते.